उवळेगाव येथील ब्लूस्टोकचा त्रास स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोमाने सुरू असल्याने रोज प्रकल्पग्रस्तांना ब्लूस्टोकचा त्रास सहन करावा लागत असतो. 6 ऑगस्ट रोजी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना माहिती मिळाली की 150 रूम हॉल पाडून ब्लूस्टोक करणार आहेत. स्थानिक प्रकल्पांनी ब्लूस्टोक बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त लावण्यात आले होते. तसेच 27 गाव प्रकल्प बांधणीत संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष नंदराज शेठ मोंगाजी व विक्रांत भरत यांनी प्रकल्पग्रस्तांसोबत डोंगरावरती चढून ब्लूस्टोक निदर्शनात आणून दिली. ब्लूस्टोक बंद करण्याची मागणी उवळेगावचे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच निलेश गायकवाड, कोंडेवाळ सरपंच सदाशिव वासकर तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी मागणी केली. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. प्लास्टिकला आमचा विरोध, प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील, कायम राहील, प्लास्टिकला आमचा विरोध कायम राहील. कॅन्सर मध्ये अनावधी त्यांना खर्च करा ना, मी डॉक्टर जीवितहानी झाली कोणाची ते त्याही लेखी स्वरूपात देऊन द्यावा. जर उद्या कोणाची जीवितहानी झाली त्याचा जिम्मेदार शिल्प आम्ही तयार आहोत. देऊन जरी दिलं नाही तर ते जिम्मेदार आम्ही बसतो नाही तर ते हातवरती गुन्हा दाखल करा ना. एक घर जुनी होती म्हणून पडली नंतर त्यावेळेला आणि पहिले कोण होल मारून ठेवत नाही, जेवढा उभा असताना तेवढंच मारतात. हा नियम आहे. पण ठीक आहे, आमचं म्हणणं काय नाही 42, 43 तुम्ही कुठे दाखवू नका. स्वतः मी जागेवर बोट टिकून व्हिडिओ शूटिंग केली. जास्त मध्ये तुम्ही जाळी टाका आणि लबर टाका. प्लास्टिक आम्ही परिस्थिती साहेब आता एक रिक्वेस्ट आहे आमची, जे एवढे अधिकारी आहेत आणि तुम्ही पण हे 40 उडवता नाही. फक्त एक साहेब आमच्या घरामध्ये फक्त व्हायब्रेशन बघा, घराला किती व्हायब्रेट ते चेक करा. हा बस एवढे घरामध्ये बसा, हा बसून बघा पण नाही एवढे फक्त बघा आणि चेक करा. तुम्ही आम्हाला संरक्षण करा. यांना आम्ही एक 3 घराण्यात 3 अधिकारी ठेवतो. तो ब्लास्टमन आहे त्याला ठेवतो. त्याला समजा की बाबा किती कंट्रोल ब्लास्ट करतो. ते काय म्हणतात कंट्रोल ब्लास्ट 50 मीटर दगड जात नाही. पण ठीक आहे, आम्ही 100 मीटर पर्यंत लांब राहतो. 100 मीटर पर्यंत तर लांब मूळ ब्लास्ट तर तुम्हाला शाश्वती आहे ना 50 मीटर पर्यंत दगड जाणार ठीक आहे. पण साहेब जवळ त्याच्या घर नाही ना साहेब, घर जवळ आहेत 100 मीटरच्या आत. त्यांचा तुम्ही जर त्यांना पुनर्वसन केला, त्यांच्या समस्या सोडवल्या तर काही वेळ येईल. त्यांना आज किती दिवस हे टांगवले सांगा. जे 3 घरं आहे तिथे जे 100 मीटरच्या आतमध्ये आहेत. मग त्यांना हे जवळजवळ आज मी स्वतः सरपंच साहेब आम्ही स्वतः पाठपुरावा करतो. ते पोरं स्वतः आमच्या सोबत येतात. त्यांना काय नाही तुम्ही पुनर्वसन करून द्या. अडचणाची आहे पुनर्वसनची ते वेगळे असतात. यांचं काम आहे नाही ना, हे घेतलेलं आहे, सर्व केलेलं आहे, प्रोसेस केलेलं आहे. समजे प्रोसेस झाली का घराची तुझी सर्व प्रोसेस करून ठेवली. आता कशावर थांबवलंय? हे घर कोरे म्हणजे त्याचे कोरे येण्याच्या बाहेर सांग. पण आता तुम्हाला त्या घराचा जे घरात माणसं राहतात तिथं जर उद्या जीवितहानी झाली तर मग काय कोण लास्टिंग करणार तुम्ही बघा. इथून त्या टेकडीच्या खाली आहेत घर, त्या टेकडीच्या खाली आहेत. त्याच्या हेच ते आपल्या सिंपलने जी ऑब्झर्वेशन करणारी कंपनी आहे.